मराठीसाठी आणि हिंदी विरोधात येत्या 5 तारखेला दोन्ही ठाकरे बंधू एकत्र मोर्चा काढणार आहेत आणि या मोर्चाला शरद पवारांची राष्ट्रवादी असो किंवा काँग्रेस असो दोघांनी ठाकरे बंधूंच्या या मोर्चाला पाठिंबा दिलाय। या मोर्चावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलेच वार पलटवार सुद्धा झालेले पाहायला मिळाले। पाहूया। हिंदीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र मोर्चा काढणार। ठाकरेंची सेना मनसे हिंदीच्या मुद्द्यावरून एकत्र येणार। एकत्र मोर्चासाठी राज ठाकरेंचा राऊतांना फोन। महाराष्ट्रामधल्या राजकारणात सध्या अनेकांच्या सर्वांच्या मनात असणारी गोष्ट घडताना दिसते। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे कधी एकत्र येणार यावर अनेक चर्चा झाल्या। मात्र आता काही शक्यता मराठीच्या मुद्द्यावरून सत्यामध्ये उतरताना दिसत आहे। याला कारणही असंच आहे। कारण आहे हिंदी विरुद्धचा मुद्दा आणि याच मुद्द्यावरून येत्या 5 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 2 ठाकरे बंधू एकत्र आलेलं चित्र पाहायला मिळेल। मराठीसाठी 5 जुलैला उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे एकत्र मोर्चा काढणार। दोघांमध्ये अद्याप राजकीय युतीचं गणित जुळलं नसलं तरी मराठीच्या मुद्द्यावरून कसं का होईना दोघं एकत्र आले। राज ठाकरेंनी एकत्र मोर्चा काढण्यासाठी फोन केल्याची माहिती राऊतांनी दिली। मोर्चासाठी मी 6 तारखेची आणि उद्धव ठाकरे यांनी 7 तारखेची घोषणा केली। मराठीसाठी 2 वेगळे मोर्चे निघणं बरोबर दिसत नाही। एकत्र आंदोलन झालं तर त्याचा जास्त प्रभाव पडेल असं राज ठाकरे फोनवर म्हणाल्याचं राऊतांनी म्हटलं। राऊतांनी राज ठाकरेंचा निरोप उद्धव ठाकरेंच्या कानावर घातला। यानंतर मराठी माणसाचं ऐक्य दिसणं गरजेचं आहे, पण 6 तारखेला आषाढी एकादशी आहे, त्यामुळे राज ठाकरेंनी 7 तारखेच्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं किंवा राज ठाकरेंनी मोर्चाची तारीख बदलून 5 करावी असा उद्धव ठाकरेंचा निरोप संजय राऊतांनी राज ठाकरेंना दिला। यावर राज ठाकरेंनी तात्काळ होकार देत मोर्चाची तारीख बदलून 5 जुलै केली। मला माननीय राज ठाकरे यांचा फोन आला की आपण म्हणजे माननीय उद्धव साहेबांनी 7 तारखेला आंदोलन सुरू करायचं ठरवलं आहे आणि मी आता 6 तारखेची घोषणा केली आहे। मराठी माणसांना आणि मराठी भाषेसंदर्भातले 2 मोर्चे वेगळे निघणं हे बरं दिसत नाही। हे एकत्र आंदोलन झालं तर त्याचा जास्त प्रभाव पडेल आणि मी पुन्हा मातोश्रीत गेलो, माननीय उद्धवजींना सांगितलं याच्यावरती कोणतेही आडेवेडे न घेता उद्धवजी असं म्हणाले की मराठी माणसाचं ऐक्य दिसणं हे गरजेचं आहे। एकत्र आपण जर करणार असू तर माझी काही अडचण नाहीये या संदर्भात। ही तारीख आपण 5 तारखेला करावी। सन्माननीय राजसाहेबांनी पुढाकार घेऊन काल संजय राऊतांशी चर्चा केली आणि आमची भूमिका अशी होती की 7 तारखेला जर काढला तो सोमवार आहे, सुट्टीचा दिवस नाहीये, त्यामुळे जे पालक असतील, शिक्षक असतील, अगदी विद्यार्थी असतील त्यांना ते सहभागी होणं शक्य होणार नाही। त्यामुळे सर्वानुमते ही 5 तारीख ठरली। त्यामुळे आता हिंदीच्या मुद्द्यावरच्या मोर्चात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र दिसणार आहेत। मोर्चाची वेळ आणि मोर्चाचं स्थळ याचा अंतिम निर्णय झालेला नाही। याबद्दल संजय राऊत राज ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत। एकत्र आंदोलन आणि मोर्चा हे आता 5 तारखेला निघेल। आता फक्त 5 तारखेला जी वेळ ठरवलेली आहे सकाळी 10 ती 10ची वेळ सोयीची नाहीये। आम्ही त्या संदर्भात दोघे मिळून चर्चा करू आणि कुठून कुठे मोर्चा न्यायचा या संदर्भात आम्ही चर्चा करू आणि वेळ आपण थोडी मागे पुढे करू आणि जागेचं नियोजन सुद्धा करू। महाराष्ट्रामधल्या शाळात हिंदी सक्तीच्या विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल। जय महाराष्ट्र राऊतांच्या या ट्विटला संदीप देशपांडे यांनी रिट्विट केले। त्यानंतर ठाकरे इज ब्रँड असं म्हणत राऊतांनी आणखी एक ट्विट केलं। मुख्यमंत्री फडणवीस आणि शहांना टॅग करत राऊतांनी दोन्ही ठाकरे बंधूंचा फोटो ट्विट केलाय। तर दोन्ही भाऊ एकत्र येतील तेव्हा बघू असं म्हणत आशिष शेलार यांनी टोला लगावलाय। दोन्ही भाऊ एकत्र येणार की नाही येणार यावर मी भाष्य करू शकत नाही।
कारण तो सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. दोन्ही पक्ष एकत्र निवडणुका लढतील की नाही, विचाराने एकत्र येतील की नाही, हाही सर्वस्वी त्या दोन पक्षांचा विषय आहे. आमच्या दृष्टीने ज्या वेळेला त्यांचा निर्णय होईल त्यावेळेला थेट भूमिका मांडू. हिंदीची सक्ती नसावी आणि आपण पाहतोय जे महाराष्ट्रात तोडू फोडू आणि राजकारण करू हे जी भाजपचं धोरण आहे त्याच्या विरोधात आम्ही सगळेच एकत्र येतोय. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, मनसे असेल, आम्ही सगळे एकत्र येऊन रस्त्यावर लढू. महाविकास आघाडीतले असतील किंबहुना भाजपमधले देखील जर मराठी प्रेमी कोणी असेल आणि जर लाज उरली असेल तर त्यांनी यावं. सत्तेसाठी संजय राऊतनी शरद पवारशी युती केली, सोनिया गांधीशी केली, NDA मधले केंद्रातले मंत्रीचे राजीनामे दिले आणि मुख्यमंत्री उद्धव सवाल केला. 2.5 वर्षांत तयार आला. आता काय या विधानसभेला तर हाल झाले. आता हे दोन्ही ठाकरे बंधूला संजय राऊत संपविण्याचंच काम करणार आहे. यांनी सुपारीच घेतली संपायची. हिंदी सक्तीचा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे असं म्हणत अंबादास दानवे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. तर सक्ती ही मराठीची असून हिंदी ऑप्शनल असल्याचं म्हणत बावनकुळे यांनी पलटवार केलाय. हा मराठी माणसासाठी किंवा मराठीसाठीचा मोर्चा आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे नुसतं महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची इच्छा अपेक्षा आहे. वाटतं ते येतील, परंतु आजच्या घडीला जे महाराष्ट्रामध्ये हिंदीचं सक्तीकरण करण्याचा प्रयत्न मोदी शहांचे महाराष्ट्रातले चमचे हा प्रयत्न करतात. मला वाटतं हा हाणून पाडला पाहिजे. कुठलीही हिंदी भाषा ही कंपल्सरी केली नाही, मराठी भाषाच कंपल्सरी केलेली आहे. ऑप्शनल भाषा म्हणजे आपल्या मुलांना समजा भारतामध्ये फिरायचं असेल तर हिंदी आली पाहिजे, हिंदीत बोलता आलं पाहिजे. जगामध्ये जायचं असेल, अमेरिकेत जायचं असेल तर इंग्रजी आली पाहिजे. ऑप्शनल भाषा असल्या पाहिजे. राज आणि उद्धव ठाकरेंना राजकीय घरघर लागल्याची टीका ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंनी केली. यावर दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानं मिरची लागली असं म्हणत प्रकाश महाजन यांनी पलटवार केलाय. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याचं जे चाललेलं आहे ना, हे दिल्लीला वाचले नाहीत, हे राज्याच्या राजकारणात उरले नाहीत, हे गल्लीच्या राजकारणामध्ये तरी आपण टिकू शकतो का? असं ज्यावेळेस माणूस शेवटच्या क्षणाला असते ना, तसं यांचं शेवटचं राजकीय घरघर लागलेली आहे. आता यांचा शेवट आलेला आहे आणि म्हणून या राजकीय घरघरीपोटी ही तिळपापड आणि हे सगळं झोंबल्यासारखं होतंय. अरे दोन भाऊ एकत्र काय आले, एवढी मिरची लागली हा सरकारी दलालाला? हा सरकारचा दलाल आहे. दोन भाऊ एकत्र आले, एवढी मिरची लागली याला? आम्ही आमच्या मराठीच्या भाषेच्या हक्कासाठी एकत्र येत होतो. तुम्हाला काय कायदेशीर हक्क आहेत तसे आम्हाला सुद्धा कायदेशीर हक्क आहेत. हु इज दिस राज ठाकरे? हु इज दिस राज ठाकरे? हु इज दिस राज ठाकरे? कौन है राज ठाकरे? कौन है राज ठाकरे? हा मोर्चा तो राज ठाकरे काढू शकणार नाहीत. राज ठाकरेला काढण्याची इजाजतच असू शकत नाही आणि त्यामुळं राज ठाकरेवर प्रतिबंधात्मक कारवाई झाली पाहिजे. आणि वेळ पडल्यास शहानी नावाची जी सर्वोच्च न्यायालयाची जजमेंट आहे, प्रोकेट करण्याचा प्रयत्न केला म्हणून कायद्याप्रमाणे मुसक्या सुद्धा आवळल्या पाहिजेत. एकीकडे तुम्ही दोघे जण ही मोर्चावरती आता ठाम आहेत, मात्र हा मोर्चा होऊ देतील का अशी सुद्धा आता चर्चा आहे. कोणाचा बाप हा मोर्चा अडवू शकत नाही. सदावर्ते हा भारतीय जनता पक्षाने पाळलेला माणूस आहे, बरोबर आहे. आणि ह्या माणसाला ज्या वेळेला मध्ये तुम्ही बघा सिद्धिविनायक मंदिराचा जो काही विषय झाला त्याच्या वेळेला हा पुढे आला. एवढीच हिंमत असेल हा साऊथला का नाही जाऊन बोलतो? कारण महाराष्ट्राने खूप जास्त मुभा दिली आहे. खरं तर अशा सगळ्यांना चौकात उभा राहून मारलं पाहिजे. दरम्यान माशेलकर समितीच्या अहवालाचा मुद्दा उपस्थित करत केशव उपाध्ये यांनी ठाकरेंवर निशाणा साधला. तर यावर प्रकरण अंगाशी आल्यावर आरोप केले जातात असं म्हणत अनिल परबांनी उपाध्ये यांच्यावर पलटवार केलाय. मराठी राज्यात कंपल्सरी आहेच आहे. प्रश्न हिंदी जी उद्धव ठाकरे सरकारने का स्वीकारली, माझा स्पेसिफिक प्रश्न होता. पहिलीपासून 3 भाषा स्वीकारल्या हव्यात, 3री भाषा हिंदी सक्तीची असावी असा माशेलकर समितीच्या अहवालातल्या रिपोर्टमध्ये आहे. ते त्यांनी का स्वीकारलं, तो अहवाल का स्वीकारला, हा माझा साधा प्रश्न आहे. असे वेगवेगळ्या विषयांसाठी वेगवेगळ्या समित्या केल्या जातात. माशेलकर साहेबांची देखील समिती केली गेली होती, त्यांनी अहवाल दिला, कॅबिनेटमध्ये आला, परंतु त्याच्या बाबतीत पुढे कुठलाही विचार न करता तो अहवाल तसाच उचलून बाजूला ठेवला गेला. त्यामुळे आता जे सरकार सांगते की आम्ही केलं म्हणून ते करतात, हे खोटं बोलतायत. आता हे प्रकरण त्यांच्या अंगाशी आलेलं आहे आणि म्हणून त्याच्यातनं ते वाचण्याचा प्रयत्न करतायत.
हिंदी सक्ती काढण्याचं काम आमच्या सरकारनं केलं, असं भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले. तर मोर्चा काढणाऱ्यांची मुलं कोणत्या शाळेत शिकली, असा सवाल आमदार अमित साटम यांनी केलाय. उद्धवजी ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी केलेलं जी पद्धत होती त्या पद्धतीला मान्यता कोणी दिली तर उद्धवजींनी दिली. त्यामध्ये हिंदी कंपल्शन होतं, ते काढण्याचं काम या सरकारने केलं. हे आपण सर्वांनी लोकांपर्यंत पोहोचवणं हे गरजेचं आहे. मराठीच्या नावावरती जे राजकारण करत आहेत, स्वतःचं संपलेलं राजकीय अस्तित्व पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता जे राजकारण करत आहेत, त्यांना माझा एकच सवाल आहे की तुमची मुलं कुठल्या माध्यमाच्या शाळांमध्ये शिकली, या सवालाचा जबाब पहिला त्यांनी द्यावा. आता पहिली भाषा ही मराठीच असली पाहिजे हे त्रिभाषा सूत्र फॉर्म्युल्यामध्ये जर स्पष्टपणे मांडलेलं आहे आणि आपण फक्त त्याच एका मुद्द्यावर बोलतोय की पहिली भाषा कोणती, तर पहिली भाषा मराठी असली पाहिजे. आणि तुम्ही जेव्हा सांगताय की नाही कुठेही सक्ती केलेली नाही, तर आम्ही सरळ साधं म्हणतोय की अहो मग तसा GR तुम्ही का काढत नाही. सुषमाताई, हिंदी सक्ती महाराष्ट्रामध्ये करण्याचं पाप कारस्थान जर कोणी केलं असेल तर माशेलकर समितीच्या अहवालाच्या रूपाने उद्धव ठाकरेंनी ते पाप केलं होतं. महाराष्ट्रात तुमच्याच भाषेत बोलायचं तर हिंदी लादण्याचं पाप हे उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. ते दूर करण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं. 5 तारखेला निघणाऱ्या मोर्चासाठी वरुण सरदेसाई आणि संदीप देशपांडे यांच्यामध्ये भेट झाली. या भेटीमध्ये मोर्चाच्या नियोजनासंदर्भात चर्चा झाली. गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा मोर्चाचा मार्ग असावा असं मत मनसेच आहे. तर हुतात्मा चौक ते आझाद मैदान असा मोर्चाचा मार्ग असावा असं ठाकरेंच्या शिवसेनेचं मत आहे. मराठी माणसावर जर कोणी आक्रमण करत असेल, मराठी माणसाच्या करता, त्याच्या न्यायी हक्काकरता जर मोर्चा काढणार असेल आणि जर कोण त्याच्या विरोधात जाणार असेल, अशा मराठी द्वेष्टांना आमची ताकद आम्ही दाखवू. आम्ही जी चर्चा करायला भेटलोय ती जो येणारा मोर्चा आहे 5 जुलैचा, त्या मोर्चा संदर्भात कसं करायचं, काय करायचं, काय नियोजन करता येऊ शकतं याची प्राथमिक चर्चा करायला आम्ही भेटलेलो आहोत. शिक्षण मंत्र्यांनी स्वतः आधी शाळेत जाऊन बसावं असं म्हणत आदित्य ठाकरेंनी दादा भुसेंवर निशाणा साधलाय. तर हे सरकार चालवतायत की कॉमेडी शो, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला. शिक्षण मंत्र्यांनी स्वतः आधी शाळेत जाऊन बसावं आणि असे धडे घ्यावीत. आधीच पहिलीतल्या मुलांवर 3 भाषा शिकण्याची सक्ती, त्यात पुस्तक नाही तर मौखिक अभ्यास. हे सरकार चालवतायत की कॉमेडी शो, काय बोलताय, काय ठरवताय, स्वतः जरा ऐकून बघा. आणि यांनाच आधी पहिलीत पाठवा, तिथेही नापास होतील, असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलंय. 2 बंधू एकत्र येण्याच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खैरे आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या शिरसाट यांच्यामध्ये सुद्धा वार पलटवार झाल्याचं दिसून आलं. तर राजकारणामध्ये उद्या काय होईल ते सांगता येत नाही असं म्हणत मंत्री भुजबळांनी यावर भाष्य केलंय. 2 भाऊ एकत्र येणारच आहेत, ठाकरे आहेत. महाराष्ट्र हा ठाकरेंचा आहे. हे खोके द्या, हे द्या, ते द्या, ते जनतेला नाही पटलं आणि म्हणून आता ज्यांनी खोके विके घेतले, ज्यांनी हे केलं, त्यांचा आता अस्त होण्याचा काळ आलेला आहे. कोणत्या तरी एका मुद्द्यावर ते एकत्र येतात, चांगली गोष्ट, काही म्हणजे गैर काय नाही त्यात. तर हे एकत्र आल्याने त्याची इतकी मोठी बातमी व्हायचं काही कारण नाही. होऊ शकतात, परंतु मोर्चामध्ये एकत्र आले याचा अर्थ तुमचं तर युती झाली का, मग बोलणी झाली का, तर असं काही झालेलं नाही. मला वाटतं जे चांगलं आहे ते पटकन वेचावं. गत वैभवात काय काय गेलं, काय चिखल झाला, तो सगळ्यांनी पाहिला, सगळ्यांनी अनुभवला आणि सगळे भोगतायत त्याचे परिणाम. हे परिणाम आहेत, लहान मुलांपासून हे परिणाम दिसायला लागलेले आहेत. त्यामुळे आता जे होतंय, जो सुरुवात चांगली होते त्याचा शेवट गोड होईल अशी आशा आहे. असं आहे की राजकारणामध्ये आज काय ते आहे, उद्या काय होईल ते काहीही सांगता येत नाही. अनेकांचे आहे, मागेच मी सांगितलं 2 पवार 2 ठाकरे एकत्रित यावं वगैरे वगैरे, परंतु राजकारणामध्ये तसं घडतंच असं नाही. मोर्चासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून तयारी देखील करण्यात आली आहे. नाशिकमधून 500 ते 600 गाड्या भरून मोर्चासाठी जाणार असल्याचं दिनकर पाटील यांनी म्हटलं. असं पाडव्याला गेलो 500-700 गाड्या घेऊन त्या पद्धतीचंच नियोजन राहील आता. पण आमची आता मिटिंग आहे आणि त्या पद्धतीने आम्ही मिटिंग घेणार आहोत. प्रत्येकाला वाटतं का या दोघा बंधूंनी एकत्र यावं, जो महाराष्ट्रात जी हुकुमशाही ती थांबवावी अशी प्रत्येक नागरिकाच्या
मनामध्ये महाराष्ट्रामध्ये आज खूप मोठी चर्चा आहे. मराठी आणि हिंदी भाषेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू झालेले हे वार पलटवार पाहता आता सर्वांचं लक्ष 5 तारखेकडे लागलं. तर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याचं निमित्त म्हणून मराठीसाठी निघणाऱ्या या मोर्चाकडे आता पाहिलं जातंय. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.